मी विनंती करतो आमच्या रोहन दादांना आणि सुरदास दादांना की त्यांनी या विजेत्यांचा सत्कार करावा आणि त्यांना पारितोषिक द्यावी। आणि आपले प्रकाश दादा पाटील सुद्धा येथे आहेत, तर त्यांना पण मी विनंती करतो। त्यांना पुढे येऊन दे थोडं, चालेल। विजेत्यांनी थोडंसं पुढे यायची विनंती करतोय। एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी, या तिघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। तर आता पुढचा जो कॅटेगरी आहे, पुढची कॅटेगरी आहे तो मोठा गट आहे, 6वी ते 10वी। त्यामध्ये तृतीय क्रमांक जिला मिळालेला आहे तिचं नाव आहे अंशिका संतोष चौधरी। अंशिका संतोष चौधरी कृपया स्टेजवर यायचंय। अंशिका किंवा तिचे पेरेंट्स असतील, आई बाबा असतील, तर त्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही यस। धन्यवाद। ज्यांचं बक्षीस वितरण झालेलं त्यांनी खाली जायचंय, लवकर या पारितोषिक स्वीकारायला। त्यानंतर द्वितीय क्रमांक जो आहे त्याचं नाव आहे कृतिक नितीन परते। कृतिक नितीन परते। कृतिक नितीन परते। आणि जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे, मी विनंती करतोय आपले शिवसेना शहर प्रमुख शिवसेना विभाग प्रमुख सूर्याजी गीते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस द्यायचंय। मी आता नाव अनाउन्स करतोय प्रथम क्रमांकाचं बक्षीस ज्याला मिळालेलं, त्याचं नाव आहे पार्थ संकेत घुमरे। एकदा जोरदार टाळ्या पार्थ साठी। पार्थ संकेत घुमरे। पटापट यायचंय। पार्थ संकेत भुमरे आलंय का? पार्थ त्याचे कोणी रिलेटिव्ह असतील त्यांनी यायचं इथे पटकन, जरा जागा करून द्या कोण असेल। त्यानंतर दुसरी जी स्पर्धा होती आपली रील कॉम्पिटिशन, त्यामध्ये आम्ही 3 प्राइजेस काढलेले आहेत। तर सगळ्यात पहिले तृतीय क्रमांकाचे जे प्राइज आहे त्याचं नाव मी घेतोय सुयश राठोड। सुयश राठोड कृपया करून स्टेजवर यायचं आणि आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे। रुपये 5,000चं पारितोषिक याला मिळालेलं आहे। जोरदार टाळ्या सुयशसाठी। त्यांना स्वागत करून द्यायचे। शुभ विहारचे अध्यक्ष आणि विरबान यांनी यायचंय पारितोषिक देण्यासाठी। विरबान गायकवाड आणि राजू शिर्के हे शुभ विहार कॉम्प्लेक्सच्या प्रतिनिधी म्हणून आहेत, त्यांनी पारितोषिक देण्यासाठी उभं राहायचं।
जे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते जाते राज ऐरेकर. एकदा राज ऐरेकर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. रोज राज येत होता, रोज रील्स काढत होता, तर त्याची निवड झालेली आहे द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसासाठी. द्वितीय रुपये क्रमांकाचं 7,000. पारितोषिक देण्यासाठी मी शुभम करोती संकुलाचे पदाधिकारी सन्मान्य किरणजी रणबोर, सन्मान्य संतोष चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक द्यायचे आहे. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकवलेलं आहे त्याचं नाव आहे निमेश मांगले. एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम रुपये शिवसेना 10,000. विभाग प्रमुख सूर्यजी दादा गीते यांना विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक द्यायचे. हरेश पाटील आणि सूर्याजी गीते त्यानंतर सह्याद्री मित्र मंडळाचे एक पदाधिकारी आमचे सज्जनजी गीते साहेब इथे उपस्थित, त्यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचंय. सज्जनजी गीते यांनी इथे व्यासपीठावर यायचंय. पुढची कॅटेगरी उत्कृष्ट नृत्य महिला गटातले हे पारितोषिक आम्ही जाहीर करतोय आता. तर आपण बाकी सगळ्यांना जे जे आम्ही विनर्स काढलेत उत्तेजनार्थ कन्सोलेशन प्राइज आहेत त्यांना सगळ्यांना आपण फेलिसिटेट करू. ठीक आहे. तर गीता दवे यांना मी विनंती करतो कृपया करून स्टेजवर यावं आणि उत्तेजनार्थ पारितोषिक स्वीकारावं. गीताजी दवे, स्मिताजी निकम, मी उत्तेजनार्थ प्राइजेस अनाउन्स करतोय. गीता दवे, स्मिता निकम, भारतीजी पवार. उत्तेजनार्थ प्राइज आपण अनाउन्स करतोय, सगळ्यांना एकत्र प्राइज आपण देतो उत्तेजनार्थ प्राइजेस. भारती पवार, एक मिनिट. शिवसेनेच्या विभाग प्रमुख अवंती पोद्दार यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं पटकन. रॉली ओझा, रॉली ओझा, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. पटापट एक एक दे पटापट. तर त्यानंतर आपण आता जाहीर करतोय चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. नाही नाही, एक मिनिट. काही करू नका, काही करू नका, थांबा, होईल सगळं. उत्तेजनार्थ पारितोषिक एकेकाला द्या पहिले, प्रत्येकाचं एक एक. अनिरुद्ध थांब जरा, पहिले उत्तेजनार्थ सगळे देऊन घे. हा कुठले तत्पूर्वी मी इथे ज्या उपस्थित महिला आहेत त्यांना विनंती करतो की तुम्हाला ज्यांचं ज्यांचं नाव आहे त्यांनी सगळ्यांनी वर या. ज्यांची महिला मंडळाचं नाव आहे 2 मिनिटं वर या तुम्ही, तो करून घ्या. हॅलो अनिरुद्ध. हॅलो. स्मृती महाडिक, रमा लेनली, अनुप्रिया वावळ, सोनी परब, दीपाली पाटील, या महिलांनी वर यायचं पटकन. आपल्या सह्याद्री मित्रमंडळाची खासियत आहे की इथे सर्व महिला आपल्या मुलाबालांसकट आणि सगळं काम आवरून येत असतात. मी फक्त सगळ्यांना एक विनंती आहे की त्यांना 2 मिनिटं फक्त आम्हाला सांगा, तुम्हाला एवढी वर्ष आम्ही 23 वर्ष करतो, त्यापैकी बऱ्यापैकी महिला या 10-10, 12-12 वर्ष इथे आलेल्या असतात. तुम्हाला कसं वाटतं फक्त एक 2 मिनिटं सांगा. खूप छान वाटलं खरंच. यावेळेस खूप 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 मजा आली आणि
म्हणजे खूपच एन्जॉयमेंट केलं यावेळेस आणि म्युझिक तर यावेळेस खूपच छान होती. बहुत सारा साथ है गुजराती. खूप छान मजा आलेली आहे यावर्षी. म्हणजे ॲक्च्युली मी मागच्या वर्षीपासूनच इथे येते, पण थोडीशी भीती वाटते मनामध्ये, पण यावर्षी मला थोडा कॉन्फिडन्स आला. आणि यावर्षीची अरेंजमेंट तर खूपच छान होती. खूप छान वाटलं यावेळेस. यावर्षीप्रमाणे दरवर्षी आमच्या इथे गरबा चालूच राहू दे एवढीच. ऍक्च्युली कामांमध्ये आपण इतकं बिझी असतो ना की त्यात हे 2 तास 9 दिवस पाटील दादांची जे पूर्ण अरेंजमेंट होती की 2 तास ना स्वतःसाठी वेळ काढता आला. म्हणजे कामं बिझनेस सगळं सोडून आहे ना 2 तास स्वतःसाठी जगता आला. तर त्यासाठी खरंच आपण ना खूप एन्जॉय केलंय हे आणि खूप छान वाटलं. 2 तास माझ्यातले मी आपल्याला वाटलंय सेम. खूप खूप धन्यवाद. आपण सर्व महिला इथे येता आणि चांगलं नृत्य करता. तसं वास्तविक आमच्याकडे भरपूर महिला आहेत, पण आम्ही पण आता त्यांना दरवर्षी प्राईज देऊन कंटाळलेलो आहे. पण त्या खूप सुंदर नाचतात आणि दररोज आम्ही प्राईज देताना फक्त एक बघतो की दररोज यातल्या बऱ्याचशा महिला आहेत ना, पहिल्या दिवशी पाऊस पडत होता तरी नृत्य करत होत्या. म्हणून त्यांचा अधिकार आहे आणि त्यांना टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. आणि इथे असे आमचे 2-4 ग्रुप आहेत की आम्हाला त्यांना सांगावं लागतं अरे बस झाला आता, पण ते ऐकत नाही. कारण त्यांना एवढ्या वर्षाचा नवरात्र उत्सवात ते आमच्या लहान असल्यापासून आमचं स्वप्नील झाला, इकडे आमची जुना कात्रप रोडची टीम झाली. अतिशय खरंच म्हणजे सॅल्यूट आहे त्यांना. आणि अशा सगळेच तुम्ही जे आहात इथे आलेले ते सगळ्यांचं अभिनंदन. मी रोहन पाटील जर पारितोषिक घेऊन घेऊ. नाव कोणाचं पहिले मला येते ना लिस्ट दे. शिवसेना विभाग प्रमुख अवंती पोद्दार यांना विनंती करतो त्यांनी इथे व्यासपीठावर यायचं. पुढे रॉली ओझा यांना पारितोषिक द्यायचंय. रॉली ओझा कोण नाही? रॉली ओझा आहे का कोणी? अनुप्रिया वावळ, भारती पवार, कांचन कदम शाखा प्रमुख यांना विनंती आहे. स्मिता निकम, निलिमा पाटील नगरसेविका यांना विनंती त्यांनी पारितोषिक द्यायचंय. गीता दवे, यानंतर चतुर्थ क्रमांक पारितोषिक आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे सोनी परब. मी वैशाली पाटील यांना विनंती करतो त्यांनी पारितोषिक द्यायचंय. सोनी परब, सगळ्यांनी टाळ्या वाजवायचंय. हात बरं. सह्याद्री मित्रमंडळ व युवा बदलापूर यांच्या वतीने पारितोषिक देण्यात आलेलं आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे, आपल्या इथे मंगलमूर्ती म्हणून एक शॉप होतं आणि आमचा कार्यकर्ता होता संतोष लदवा, त्याचं आताच निधन झालेलं आहे.
तर त्याच्या प्रित्यर्थ त्यांच्या वडिलांनी त्याच्या आईंनी हे पारितोषिक ठेवलं होतं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे दीपाली पाटील. जोरात टाळ्या वाजवायचे आहेत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. लदवा यांच्याकडनं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. यानंतर मी संध्या पाटील यांना विनंती करतो इथं पारितोषिक द्यायला यायचंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. एक मिनिट. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळत आहे. जोरात टाळ्या वाजवा रमा लेनली यांना. आणि मी ते नाव काय सोहन माखन साहेब इथे आहेत. त्यांचं मी इथे सोहम ग्रुपचे माखन साहेब इथे आलेले आहेत. त्यांच्याकडनं देखील आपल्याला इथे प्राइज मिळालेले आहेत. त्यांचं मी इथं स्वागत करतो. आणि प्रथम पारितोषिक त्यांच्याच हस्ते इथे देण्यात येणार आहे. सौ स्मृती महाडिक यांना प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. प्रथम पारितोषिक महिलांमधून प्रथम पारितोषिक स्मृती महाडिक. धन्यवाद. सन्माननीय माकन साहेब यांचं देखील इथे पहिले स्वागत होत आहे. मी जनार्दन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इथे स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे इथे उपस्थित बक्षीस समारंभ थोडासा आपण थांबूया. पट्टा ठीक आहे. त्याचप्रमाणे इथे उपस्थित सन्माननीय जमादार अहिरे साहेब यांचं देखील इथे स्वागत होत आहे. मी दादा प्रकाशदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे ते उपस्थित महिला पोलीस त्यांनी पण इथे यायचंय. त्यांचं देखील इथे स्वागत होणार आहे. या ठिकाणी आमचे दीपक किरपेकर कुठे आहेत? दीपक किरपेकर रोज हा वहिनी दररोज आपण एक उत्कृष्ट तरुण म्हणून ज्यांची निवड केलेली आहे. आता प्रथमतः आपण उत्कृष्ट जे 9 तरुण निवडलेत त्या 9 तरुणांचा या ठिकाणी आपण बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. कृपया ज्यांची नावं घेतली जातील त्यांनी लगेच या ठिकाणी यायचंय. उत्कृष्ट 9 तरुण आदर्श वेणुगोपाल. दीपक किरपेकर यांना पारितोषिक द्यायचंय. एक चषक घे. साहेबांचा सत्कार करायचा आहे. यानंतर उत्कृष्ट नृत्य करणारे 9 दिवस अतिशय सुंदर नृत्य करणारे सर्व तरुण जे पारंपरिक वेशभूषा करून येतात अशा सर्व तरुणांना आपण पारितोषिक देत असतो. यावर्षी देखील
भरघोस अशी पारितोषिक सह्याद्री मित्रमंडळ आणि युवा बदलापूर यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. मी इथे नावं पुकारतो, त्या सर्वांनी इथे येऊन पारितोषिक घेऊन जायचे. स्वप्नील भोपी, पटापट पारितोषिक घेऊन जायचं. या थोडासा रस्ता करून ठेवा. त्यानंतर पियुष तनवे, जोरात टाळ्या वाजवायचे. पियुष तजवे. त्यानंतर वेदांत माळी. मी प्रकाशदादा पाटील मोरे साहेब इथे आहेत, त्यांना पारितोषिक द्यायला सांगतोय. आदित्य भोईर यांनी देखील पारितोषिक द्यायला यायचंय प्रकाशदादा पाटलांच्या सोबत. अनंत पाटील यांना देखील विनंती आहे, आणि भाऊजी आमचे दोघांनी या, दोघं या पारितोषिक द्यायला. त्यानंतर सन्माननीय आमचे ऍडव्होकेट युवा सेनेचे सागरजी बागुल साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो इथे व्यासपीठावर यायचे. आदित्य सागरजी बागुल. महावीर चव्हाण आले ते काय सगळे उभे आहेत. महावीर चव्हाण. ध्रुव बैसाने आला का? ध्रुव बैसाने. मुनेशजी चंबावणे यांनी व्यासपीठावर यायचंय. मुनेशजी चंबावणे. ध्रुव बैसाने आला का वर? महावीर चव्हाण. अभिजित ढेकळे. सूर्याजी गीते यांना विनंती करतो व्यासपीठावर याचे पारितोषिक देण्याचे. प्रवीण शेलार. आदर्श वेणुगोपाळ. आदर्श वेणुगोपाळ. मुनेश चंबावणे पारितोषिक द्यायचंय. मुनेश चंबावणे. दोघ जण द्या. यानंतर तरुणींमधनं प्रवीण शेलार राहिलेला आहे. तो कोण आहे आता? सचिनने दिलं 1 मिनिट. आमचे डीजे 2 मिनिटं इकडे या, त्यांच्या हस्ते पारितोषिक देऊ द्या. पटकन येऊ दे. ज्यांनी आपल्याला नाचवलं 11 दिवस. यानंतर तरुणींमधनं तेजल देवालिया. हार्दिका दिशा देवलिया. महिलांनी विनंती आहे, अलका पाटील यांना विनंती आहे इथे यायचं पारितोषिक द्यायला. सौ अलका विजय पाटील. दिशा देवलिया. अर्निका भोसले. या ना फटाफट.
मनाली चांबावणे यांना विनंती करतो व्यासपीठावर या. अर्णिका भोसले, प्रिया हटकर, पटापट यायचे वरती. प्रिया हटकर, अपेक्षा आहिरे, नेहा गौतम, टाळ्या वाजवा जोरात सगळ्यांसाठी. नेहा गौतम, मेघा केदार, निमिषा नायर, कॉन्टिना पाटील, धनश्री पाटील, दोघींनी यायचंय पारितोषिक द्यायला. जयश्री पवार यांना देखील विनंती येते व्यासपीठावर यायचं आहे पुढे पारितोषिकसाठी. निमिषा नायर आले का? जयश्री पवार, करुणा पाटील, दोघींना विनंती येते व्यासपीठावर. यानंतर मी श्रद्धा तुला विनंती करतो, तू पण पारितोषिक दे. श्रद्धा आणि निमिषा नायर. त्यानंतर एक महिलांमधनं पारितोषिक राहिलेलं आहे, कन्फ्युजन होतं थोडस. हार्दिका मस्कर, अतिशय उत्कृष्ट नृत्य. आमची बहीण गंगूताई यांना विनंती करतो की तिने व्यासपीठावर यायचंय. यानंतर एकदम चांगलं पारितोषिक आहे. एक ज्येष्ठ नागरिक कंटिन्यू 9 नाही 11 दिवस नाचत होते. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. आणि अतिशय उत्कृष्ट असं नृत्य करणारे आपले काका, काय नाव आहे काकांचं? सुनीलजी जाधव, जोरात टाळ्या वाजवायचे आहेत. मी इथे सन्माननीय आहिरे साहेब उपस्थित पोलीस त्यांना विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक द्यायचं. आणि दादा प्रकाश दादा पाटील या दोघांनी त्या काकांसाठी पारितोषिक द्यायचंय. काका खूप खूप छान. काका स्वतः बँक ऑफ बडोदा बँकेत जॉबला आहेत आणि अतिशय सुंदर असं नृत्य करतात. तरुणांनाही लाजवेल असं त्यांचं नृत्य होतं. 11 दिवस न थकता त्यांनी ते सह्याद्री मित्रमंडळ व युवा बदलापूरच्या नवरात्र उत्सवाला शान आणली होती. असे आमचे काका सन्माननीय. यानंतर
9 दिवस उत्कृष्ट वेशभूषा करून आलेले संतोष गजघाट, संतोष गजघाट दररोज अतिशय चांगल्या चांगल्या वेशभूषा ते करून येत होते आणि बदलापूर मधील सर्वात मोठ्या नवरात्रोत्सवात पूर्ण बदलापूर त्यांना बघत होतं असे संतोष गजघाट यांचा देखील इथे सन्मान होत आहे. मी प्रकाशदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी संतोष गजघाट यांचा इथे सन्मान करायचंय. यानंतर डॉली ओझा ज्या एक पारितोषिक राहिलं होतं त्या देखील इथे आलेले आहेत. सौ वैभवी कांबरी यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक द्यायचंय. सौ डॉली ओझा महिलांमधून उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या त्यानंतर आता आपण ज्या पारितोषिकांची वाट बघताय ती पारितोषिक इथे जाहीर होणार आहेत. यानंतर पार्थ घुमरे अतिशय उत्कृष्ट असा चित्रकार आहे. पार्थ सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. खूप सुंदर चित्र काढतो आणि आता त्याला पहिलं पारितोषिक मिळालं आहे. मी रोहन पाटील यांना विनंती करतो त्याला पारितोषिक द्यायचंय. रोहन पाटील, अनिरुद्ध पगारे. यानंतर बेस्ट ग्रुप म्हणून आम्ही एक पारितोषिक देतो आणि या वर्षीचा बेस्ट ग्रुप आहे स्वप्नील कांबळे ग्रुप. या पाटकन सगळ्यांनी या पटापटा. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी चांबडी चमकते उन्हात लका लका. ऍडव्होकेट बागुल साहेब सुदामजी घुगे यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. चमकते उन्हात लका लका. सुदामजी घुगे, ऍडव्होकेट बागुल साहेब यांना विनंती आहे. संदीपजी शिंदे साहेब शाखा प्रमुख यांना देखील विनंती आहे. त्यांचं सर्वांचं जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगानं जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं. क्लब मध्ये क्रिटिक्स तर मराठी वाचणारा संकास आपल्या कानात कधी काय शंका. क्राऊड मध्ये अंगावर साक्षी
मारलेला आहे जनता जिकडं जाशील तिकडं आपला से डंका अध्यक्ष कारागीर लेखणीवर मारलेला आहे रंदा मी गाडीवर फिरताना कामानी मी स्टेजवरती भिजलो की घामानी तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लका 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 तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लका 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 तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लका 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 तांबडी चांबडी ही चमकते उन्हातनं लका 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 सर्वांनी टाळ्या वाजवायच्या कमीत कमी 15 वर्ष हा ग्रुप इथे नृत्य करत आहे. स्वप्नील कांबळे लहान होता तेव्हापासून येतो आता त्याची मुलं लहान आहेत ती पण यायला लागलेली आहेत आणि सर्वांचं खूप खूप स्वागत. यानंतर दुसरा एक ग्रुप आहे यानंतर दुसरा एक ग्रुप आहे जुना कात्रप रोड. या बडाबड महिलांनी यायचं इकडे बडाबड. झम्मला के मेरी सुवा रंगीली ते पारा झम्मला के मेरी सुवा रंगीली ते पारा अरे चुनरी तेरी आई हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा हॅलो. या ग्रुपचं वैशिष्ट्य असं आहे की 9 दिवस कुठल्याच कधीच पारितोषिकाची अपेक्षा न करता 9 दिवस पारंपरिक वेशभूषेत या सगळ्या महिला येत असतात आणि मला तरी वाटतं कमीत कमी ह्या पण 15 वर्ष झाली या नवरात्रोत्सवात येत असतात. या हार्दिका मस्कर या सगळे लहान लहान होत्या आता त्यांच्या मुली लहान लहान आहेत त्यांना घेऊन येतात आणि खरोखर आम्हाला कौतुक वाटतं की सह्याद्री मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवात आपण इतकी वर्ष येऊन नृत्य करता आणि प्रत्येक वेळेस आपल्याला सन्मान मिळतो आणि हा सन्मान खरंच तुमच्या नृत्याचा आहे. खूप खूप धन्यवाद. जरा बरीच पारितोषिक द्यायचे फोटो सेशन खाली जाऊन करा नंतर. त्यानंतर एक पारितोषिक आहे अतिशय सुंदर असं नृत्य करणारी एक लहान मुलगी आहे जियांशी चेतन नारकर. जियांशी नारकर हिने पटकन वर यायचे. अतिशय सुंदर.
सगळ्यांचं मन मोहून टाकणारं नृत्य होतं जियांशीचं. जियांशी 9 दिवस अतिशय उत्कृष्ट पेहराव करून येत होती. तिची आई पण आलेली येते, त्यांचं देखील कौतुक. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, पहिली नको ह्याला दुसरी, पहिली नको ह्याला दुसरी. तिच्या दोन्ही आत्या इथे आलेल्या आहेत, त्यांचं देखील इथे स्वागत. बार्बीची डॉल, फॅशनचे कपडे नी कॅटवॉकची चाल, मेकअपला पार्लर नी शॉपिंगला मॉल, 10 दिवसात राजा होशील कमाल. परिवर्तन शिवम आणि कपिश. रील्स मध्ये कॉन्सलेशन प्राइज राहिलेले आहेत. कुमार परिवर्तन पटकन यायचं इथे. उत्कृष्ट रील्स बनवण्यात परिवर्तन कुठे आहे का? शिवम शिवम सरनेम नाही घेतलं. शिवमचा एक ग्रुप आहे उल्हासनगरचा, तो देखील इथे येत असतो नेहमी. बघा बदलापूरच्या नवरात्रोत्सवासाठी उल्हासनगर कडूनही लोक आलेले आहेत. त्यानंतर कपिश, कपिश पटकन यायचंय. त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी यायचंय. काय बघा मी सचिन आणि नवनाथ यांना विनंती करतो पारितोषिक द्यायला यायचं. P3 ट्रेडिंग कंपनी, P3 ट्रेडिंग कंपनीकडनं यायचंय. अतिशय सुंदर असे रील्स त्यांनी बनवलेले आहेत, त्यांचं देखील इथे स्वागत होत आहे. हरेश पाटील आणि जय शिंदे यांनी यायचंय पटकन. यानंतर ज्याची आपण अतिशय उत्सुकतेने वाट बघत आहात त्या 3 पारितोषिकांची प्रथम पारितोषिक आपल्या समोर आहे, जे 9 दिवस आपण ज्याची वाट बघत होता. काय नाव आहे गाडीचा? TVS ज्युपिटर. जोरात टाळ्या वाजवायच्या. युवा बदलापूर सह्याद्री मित्र मंडळाच्या वतीने एवढं मोठं पारितोषिक बदलापूर मध्ये तरी कोणी दिलेलं नाहीये, ते आपण देत आहोत. उद्योजक जनार्दन पाटील यांच्याकडनं हे पारितोषिक आलेलं आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे iPhone 16.
तृतीय पारितोषिक आहे आयपॅड. श्रद्धाजी आपण इकडे उभे राहा, तुमचं लाईव्ह करा ना. आमच्या चालू आहे का? ओके स्टार्ट. सन्माननीय सह्याद्री मित्रमंडळाचे संस्थापक आणि माजी उपनगराध्यक्ष प्रकाशदादा पाटील यांना विनंती करतो इथे व्यासपीठावर यायचं. त्यांनी सह्याद्री मित्रमंडळ गेली 25 वर्षापासून चालत आहे आणि या मंडळाची सुरुवात सन्माननीय प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून राजेंद्र शिंदे शाखा प्रमुख असताना आम्ही सुरुवात केली होती आणि आज हे मंडळ 25व्या वर्षात पदार्पण करते. 23 वर्ष नवरात्रोत्सव, किल्ले स्पर्धा, भरघोस अशी पारितोषिक इथे दिले आहेत. पहिले मी तृतीय क्रमांकाचं नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेविका निलिमा पाटील यांना विनंती करतोय तर पुढे यायचं. थोडं मागे सरका संदीप, थोडं मागे मागे सरका. हा 2 मिनिटं. नाव काय बाबू तुझं? इथे दिबा स्टेजवर आहे, त्याचे मम्मी पप्पांनी इथे स्टेजवर येऊन त्याला घेऊ द्यायचं आहे. गिफ्ट आहे तो. हा बघा गिफ्ट. थांब थांब, याला बघू, याला थांबव इकडं. नाव काय बाबू तुझं? दिबांश. थांब थांब बस. दिबांश इथे आलेला आहे स्टेजवर. त्याची मम्मी किंवा पप्पा कोणी असतील त्यांनी इथे यायचंय. सह्याद्री मित्रमंडळ बदलापूर युवा यांच्या वतीने बदलापूर मधील सर्वात मोठा नवरात्रोत्सवाचा बक्षीस समारंभ होत आहे आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे. कोणाला द्यायचं तृतीय क्रमांकाचं? कोणाला? आयपॅड आहे, आयपॅड. तृतीय क्रमांक मेघा केदार. मी नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेविका निलिमा पाटील यांना विनंती करतो पारितोषिक द्यायचं आहे. पारितोषिक ओपन करून बघा, इथेच तुम्हाला कळेल. नाही तर खोका रिकामा असायचा घरी गेल्यावर. अतिशय सुंदर नृत्य करते. 11 दिवस आमचा परीक्षक तिच्याकडे लक्ष ठेवून होते आणि खरोखर चांगल्या नृत्याला चांगलं पारितोषिक इथे दिलं गेलेलं आहे. मेघा पुढे बाळा, मेघा इथे पुढे. It's our star remix. DJ Gaffy, Gaffy, Gaffy.
यानंतर यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक गेलेलं आहे. स्वप्नील तुला स्वप्नीलला भरपूर पारितोषिक मिळालेले आहेत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे आयफोन 16 आणि ते जात आहे तेजल देवालिया. दरवर्षी ही मुलगी पण गेली. जरा मागे लावायचे फटाके, थोडे मागे लावा. ही पण लहान असल्यापासून सह्याद्री मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवात येत असते आणि यावर्षी तिला द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. तेजल देवालिया. काय नाही काय नाही. हॅलो, फटाके मागच्या साईडला वाजवू नका, कुणी थांब. होईल ते, तू ओपन कर बाळा. इकडनं वरून कोणतरी जात आहे साईडला. कंटिन्यू कर, कंटिन्यू. तू झालं का ओपन? तेजस, तेजस फटाके थोडे मागे लाव, या साईडला लाव. DJ Vikas. जोरात टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. Crystal. प्रथम पारितोषिक थोडं पुढे घेऊन यायचंय. बस बस बस, आम्हाला आपल्याला उभं राहायला पण. प्रथम पारितोषिकचा थोडं मागे. बाळा कुठे असेल त्यांनी तर व्यासपीठावर यायचंय. बाळा अभिजित ढेकळे 2 मिनिटं व्यासपीठावर यायचं. कुठे अभिजित? त्याला बोलायचं काहीतरी. सह्याद्री मित्रमंडळ व युवा बदलापूर नवरात्रोत्सवात नेहमी सहकार्य करणारे आणि वेगवेगळी पारंपरिक वेशभूषा करून येणारे अभिजित ढेकळे यांना थोडंसं बोलायचंय. त्यांनी मनोगत व्यक्त करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आवाज कसा आला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज की
मला 25 वर्षापासून मी ते दांड्या खेळत असतो. तर मला एक सांगायचं सगळ्यांना, सगळेच मला बोलवते तू सिनेमा सृष्टीमध्ये कसा गेलास. तर मला एक सांगायचंय, सह्याद्री मित्रमंडळ आणि युवा बदलापूर आपलं युवा मित्रमंडळ हे फक्त दांड्या भरवत नाही तर नवनवीन कलाकार निर्माण करण्याची संस्था आहे. आणि या संस्थेचे संस्थापक आहेत प्रकाशजी पाटील, सुरदासजी पाटील आणि माझे मित्र रोहनजी पाटील. हे नक्कीच नगरसेवक होतील आणि यांचं व्यक्तिमत्व हे नगरसेवकासारखं त्याच्या पलीकडे आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल तुमच्याकडे कोणी बघत नाहीये, कोणाचं लक्ष नाहीये, पण इकडे 100 कॅमेरे आहेत. आणि त्यातला जे कॅमेरा मागच्या वर्षी माझ्यावर देखील होता. मी नेहमीच वेशभूषा करत असतो आणि वेशभूषेतून काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण मला नावं देखील ठेवतं, तुझा एज काय, तू करतो काय, भरपूर मला बोलत असतात. परंतु एक व्यक्ती मला इथे भेटली, माझा फोटो काढला आणि त्यांनी माझा नंबर घेतला आणि दुसऱ्या दिवशी मला कॉल केला आणि विचारलं तू पिक्चर मध्ये काम करशील का. मला हेच सांगायचं, विचार करा तुम्ही युवा बदलापूर या निमित्त रील्स बनवल्या. कोणाला माहित होतं एवढे बदलापूरमध्ये एवढे असंख्य कलाकार आहेत. हे बाहेर काढण्याचं काम युवा बदलापूर आणि सह्याद्री मित्र मंडळच करू शकतं. मित्रांनो, माझा पहिला मूवी मान अपमान मूवी होता सुबोध भावेंचा. त्यामध्ये नीना कुलकर्णी मॅडम होत्या, यांच्यासोबत मला काम करण्याची संधी भेटली. ती फक्त युवा बदलापूर आणि सह्याद्री मित्रमंडळामुळे. आणि जी मराठीवर जी लक्ष्मी दिवस सिरियल आहे त्यामध्ये कॅरेक्टरची भूमिका भेटली मला, ती फक्त आणि फक्त त्याचं संपूर्ण श्रेय जातं या दांड्याला. जर मी दांड्या खेळण्यासाठी जर मी वेशभूषा केली नसती आणि मी इकडे जर आलो नसतं, जर आज मी सिनेमा सृष्टीमध्ये गेलो नसतो, तर याचे संपूर्ण श्रेय जातं फक्त सह्याद्री मित्रमंडळ आणि युवा बदलापूरला. आणि माझे मित्र नक्की त्यांच्यासोबत मी कायम राहणार. आणि प्रथम मी व्यासपीठाला नमन करतो, कारण की या व्यासपीठामुळे मी आज काय मला नाव भेटलंय, जी प्रसिद्धी भेटली ती फक्त आणि फक्त या मंडळामुळे भेटली. आणि मी म्हणजे मरेपर्यंत यांच्या सोबत राहणार आणि या मंडळाची एकनिष्ठ राहणार. नमो बुद्धाय, जय भीम. अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि वेळ झालेली आहे, जास्त वेळ झाली आपली बक्षीस समारंभाची. प्रथम पारितोषिक बदलापूर मधलं सर्वात चर्चेचा विषय की गाडी कोणाला मिळणार. तर मला पहिले एकदा मी विचारतो, मुलींना द्यायची की मुलांना द्यायची. आवाज करा जरा, कोणाला द्यायची. कोणाला द्यायची. बिल्स आवाज येतोय. प्रथम पारितोषिक आहे, नावच नाही त्याचं इथे. ध्रुव बैसाणे. DJ Silent. आईवाला 5 मिनिटं फक्त.
पंढरी